शाळेत असताना गणिताच्या तासाला लक्ष दिलं होतं का? उत्तर नाही असेल तर सगळ्यात आधी पश्चाताप करा. बरं, आता ड्रीम 11 किंवा माय 11 सर्कल अशा कुठल्या ॲपचा नाद लागलाय का? उत्तर हो असलं तर आधीचा पश्चाताप रिपीट करा. कारण गणित मन लावून शिकला असतात तर ड्रीम 11चा नाद लागलाच नसता. आणि ड्रीम 11चा नाद लागला असेलच तर पश्चाताप का करायचा आहे हे बँक अकाउंट बघून समजत असेलच. होते कसं, IPL आली की सगळ्या दुनियेत आपल्याला ड्रीम 11 माय 11 सर्कल अशा कंपन्यांच्या जाहिराती दिसायला सुरुवात होते. रोहित शर्मा म्हणू नका, धोनी म्हणू नका, सूर्या, रिषभ, हार्दिक सगळे कार्यकर्ते खेलो दिमाग से म्हणायला लागतात आणि आपली जनता 7:30च्या मॅचला 7 वाजताच मोबाईल घेऊन बसते. सगळ्यांच्या डोक्यात एकच घुमत असतं, टीम लावा आणि 1 कोटी जिंका. आता याला बोनस म्हणून लॅम्बोर्गिनी थार गाडी मिळणार याची जाहिरात सुद्धा सुरू झाली आहे. बरं, नाही म्हणायला ड्रीम 11ला आज 49 गेले असं म्हणणारे 10 जण रोज भेटत असतील, पण कुठल्या तरी बातमीत एक कार्यकर्ता येतो जो म्हणतो 1 कोटी जिंकले आणि मग तो या 10 जणांसाठी अमरेंद्र बाहुबली बनतो. हे ॲप्सवाले त्याला शिवगामिनी टाईप उचलून घेतात आणि होतोय धुवा. पण हा बाहुबली एखादाच असतोय, बाकी सगळी कालकेयची प्रजा. मेन विषय असा आहे की ड्रीम 11मध्ये 1 कोटी जिंकणं आहे अवघड. किती अवघड? तर एखाद्या छोट्या देशाचा पंतप्रधान होणं आणि अशा ॲप्सवर 1 कोटी जिंकणं यात पंतप्रधान होणं सोपं आहे. कसं त्याचंच किचकट गणित सांगतो. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आता सगळ्यात आधी एक सोपी गोष्ट, कुठल्याही ॲपचं समर्थन नाही तर ही आहे गणिताची माहिती. ड्रीम 11 किंवा इतर ॲप्स म्हणलं की डोळ्यांसमोर सट्टेबाजी आणि बेटिंग येतं, पण या कंपन्यांनी हा फक्त अंदाजाचा नाही तर डोकं लावून खेळायचा खेळ आहे हे सांगितलं आणि कायद्याच्या कचाट्यातून सुमडीत सुटका करून घेतली. कंपन्या म्हणाल्या हे बेटिंग ॲप नाही तर हे स्किल बेस्ड ॲप आहे. 1 कोटी रुपये जिंकण्यासाठी तुमचं क्रिकेटिंग नॉलेज जबरदस्त असायला हवं. हे नॉलेज वापरून तुम्ही टीम बनवा आणि 1 कोटी जिंका. साधे सिंपल लॉजिक आहे. जर फक्त क्रिकेटिंग नॉलेजच्या जोरावर ₹1 कोटी जिंकता आले असते तर कॉमेंटेटर्स लोक कशाला कॉमेंट्री करत बसले असते? त्यांनी सिंपलमध्ये टीमा लावल्या असत्या, खोऱ्यानं पैसे ओढले असते. कॉमेंट्रीमधलं ट्रोलिंग नाही, अमुक प्लेअरचं कौतुक करा, तमुक प्लेअरवर टीकाच करा अशी रिस्क सुद्धा नाही. पण हे नुसते जाहिरात करून तापतात, कारण अशा ॲप्समध्ये जिंकण्यासाठी गणित महत्त्वाचं असतं, प्रोबॅबिलिटी महत्त्वाची असते. ड्रीम 11चं उदाहरण घेऊन समजून घेऊ. इथे मेगा कॉन्टेस्ट ही सगळ्यात पॉप्युलर कॉन्टेस्ट आहे. या कॉन्टेस्टमध्ये लाखो कार्यकर्ते ॲज अ स्पर्धक म्हणून सहभागी होतात. कॉन्टेस्टची प्राईज 3 कोटी रुपये असते. या कॉन्टेस्टचा जो पहिला विनर असतो त्याला 3 कोटी रुपये मिळतात. पण कोटभर रुपये मिळवण्याची शक्यता नेमकी किती असते? तर याचे चान्सेस जवळपास 0.00005% एवढेच असतात. अवघड वाटतंय? सोपं करून सांगतो. कधी पडू नये पण तुमच्या आयुष्यात अंगावर वीज पडण्याचे चान्सेस यापेक्षा 40 पटीनं जास्त असतात. किती पटीनं? तर 40. म्हणजे अंगावर वीज पडणं सोपं आहे पण 3 कोटी जिंकणं अवघड. आता लय मोठी कॉन्टेस्ट आहे, प्राइज मनी जास्त आहे म्हणजे जिंकण्याची शक्यता वाढायला पाहिजे ना? तर गणित तसं नसतंय. उलट प्राइज मनी जास्त, सहभागी झालेले कार्यकर्ते जास्त, तेवढी जिंकायची शक्यता कमी. कसं? तेच समजून सांगतो. ड्रीम 11च्या एका मेगा कॉन्टेस्टचं उदाहरण घेऊ. नुसतं समजा तुम्ही ड्रीम 11च्या एका मेगा कॉन्टेस्टमध्ये टीम लावली. कॉन्टेस्टचा एकूण प्राइज मनी 5 कोटी रुपये. कॉन्टेस्टमध्ये एकूण 20 लाख कार्यकर्त्यांनी टीमा लावल्यात. या कॉन्टेस्टचा जो पहिला विनर असेल त्याला 1 कोटी रुपये मिळतील. आता तुम्ही हे 1 कोटी रुपये जिंकाल याचे चान्सेस किती? तर हे मोजण्यासाठी एक सोपं गणित आहे. तुम्ही कॉन्टेस्टमध्ये एक टीम सबमिट केली आणि एकूण 20 लाख एंट्रीज आल्यात, तर एकाला 20 लाखाने डिवाइड केल्यावर जो आकडा येतो ती तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी असते. या केसमध्ये हा आकडा 0.0000005 एवढा आहे. टक्केवारीमध्ये काढायचं तर याला 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच हा आकडा 0.00005% एवढा येतो. जर तुम्ही ही कॉन्टेस्ट रोज 5 वर्ष जरी खेळलात तरी तुमचा जिंकण्याचा चान्स 0.09% एवढाच असेल, म्हणजे 1% कमी. आता कार्यकर्ते असतात हुशार, त्या अशा कॉन्टेस्टमध्ये एकापेक्षा जास्त टीमा लावतात. ड्रीम 11मध्ये तुम्ही एका कॉन्टेस्टमध्ये जास्तीत जास्त 20 टीम्स लावू शकता. 20 टीम्स लावल्यावर कोटभर रुपये मिळवण्याचे चान्सेस किती? तर आधीचंच गणित वापरायचं. तुम्ही 20 टीम्स सबमिट केल्या, त्यामुळे तुम्हाला 20 ला 20 लाखानं डिवाइड करावं लागेल. हा आकडा 0.00001 एवढा येतो. ही तुमची 1 कोटी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी. टक्केवारी काढण्यासाठी याला 100ने मल्टिप्लाय केलं तर हा आकडा
0.001% एवढा येतो. म्हणजे पुन्हा एकदा जिंकण्याची शक्यता 1% कमी. त्यात तुमचं नुकसान होण्याची शक्यता जास्त, कारण मेगा कॉन्टेस्टमध्ये एका टीमची एंट्री फी जनरली 49 रुपये असते. त्यामुळे तुम्ही जर अशा 20 टीम्स लावल्या तर तुमचे 980 रुपये खर्च होतील, पण यातली 1 कोटी रुपये जिंकण्याची शक्यता 1% कमीच असेल. मुळात ड्रीम 11 सारख्या ॲप्सवर करोडपती होण्याची शक्यता जवळपास 0. यातही वेगवेगळे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स अप्लाय करावे लागतात. ड्रीम 11वर तुम्हाला दोन्ही टीमचे 22 प्लेयर्स मिळून 11 प्लेयर्सची एक टीम तयार करावी लागते. यासाठी जर तुम्ही सगळे कॉम्बिनेशन ट्राय केले तर ते तब्बल 7,05,432 एवढे येतात. यातही तुम्हाला कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन निवडावा लागतो. आता तुम्ही 11 प्लेयर्सची टीम बनवली तर त्या एका टीममध्ये कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनचे 110 कॉम्बिनेशन बनू शकतात. जर तुम्ही 7,05,432 ला 110 न मल्टिप्लाय केलं तर एकूण कॉम्बिनेशन 7,75,97,520 एवढे येतात. म्हणजेच तुम्हाला ड्रीम 11वर गॅरंटेड करोडपती बनण्यासाठी 7,75,97,520 एवढ्या टीम्स बनवाव्या लागतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे एखाद्या छोट्या देशाचे पंतप्रधान होण्याचे चान्सेस यापेक्षा जास्त आहेत. बघा, निर्णय घ्या, वेळ गेलेली नाही. पण असं असलं तरी काही लोक यात जिंकतातच की. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर पडतात किंवा त्यांची टीम बघताना हा एक प्लेअर आपल्याकडे असता तर आपण डाव मारला असता असं वाटून जातं. मग यांना जिंकणं कसं शक्य होतंय? तर हे गडी त्या प्रोबॅबिलिटीच्या गणितात बसतात. इथं थोडा नशिबाचा खेळ असतो, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे बऱ्याचदा अनेक टीम्स लावण्याचा निर्णय यामागचं कारण असतो. आता या प्रोबॅबिलिटीमध्ये येण्यासाठी कित्येक जण 5-5 वर्ष पैसे लावत राहतात, फार स्वतःचं वाटोळं करून घेतात. मग एखाद्याचं नशीब खुलल्याची बातमी येते आणि बाकीचं पब्लिक नादाला लागत राहतं. या नादाचा फायदा फॅन्टसी गेमिंग ॲप्स कडून घेतला जातो. एका आकडेवारीनुसार सध्या फॅन्टसी गेमिंगचं भारतातलं मार्केट तब्बल 40,000 कोटी रुपयांचं आहे. येत्या काही वर्षात हा आकडा 60,000 कोटींच्या पलीकडे जाईल अशी ही शक्यता आहे. आपल्या भारतातल्या लोकांची अशा गेम्समधली क्रेज बघता IPL मध्ये 300 रन्स होण्याच्या आधी हा बिझनेस 60,000 कोटींच्या पलीकडे जाईल का, हाच सध्याचा प्रश्न आहे. कारण कसं आहे, एक टीम लावा, त्यातले 11च्या 11 भारी प्लेयर्स खेळले पाहिजेत, त्यात कॅप्टन भारी खेळला पाहिजे, व्हाईस कॅप्टन भारी खेळला पाहिजे, म्हणजेच 11 भारी निवडायचे, त्यातले 2 भारी निवडायचे, त्यातलाही 1 भारी निवडायचा, असा सगळा हा गुंता. त्यामुळं बाहुबली बनायला जाऊ नका, आकड्यांचं गणित ओळखा. जाहिरातीत हा खेळ धोकादायक आहे, याची सवय लागू शकते, आर्थिक जोखीम आहे, हे जितक्या स्पीडनं सांगितलं जाते त्याच्या डबल स्पीडनं पैसे जातात. कारण विषय फक्त नशिबाचा नाही, गणिताचा आहे. तेच गणित ज्याकडं आपण शाळेत असताना दुर्लक्ष केलं होतं. बाकी कमेंट्समध्ये अनुभव सांगा आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.